नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आणखीन एक नवीन प्रकारचा आकाशदिवा बनवण्यासाठी शिकणार आहोत. आज आपण जो आकाशदिवा बनवणार आहोत, या आकाशदिव्यासाठी आपल्याला अ, पंचकोन, षटकोन आणि त्याचे टोकं ताऱ्यांसारखे दिसणारे या सगळे तुकडे आपल्याला बनवायचे असतील. तर यामध्ये आपण 10 पंचकोन तयार करणार आहोत आणि 2 षटकोन आपण तयार करणार आहोत. हे 10 पंचकोन आणि 2 षटकोन हे एकमेकाला जोडून प्रत्येक पंचकोन आणि षटकोनावर आपल्याला ताऱ्यांसारखे टोकंसुद्धा बनवायचे आहेत आणि त्याचा सगळ्यांचा मिळून आपण एक नवीन प्रकारचा आकाशदिवा या ठिकाणी बनवूया. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 वेगळ्या प्रकारची आखणी करावी लागणार आहे. पहिली आखणी करावी लागणार आहे ती म्हणजे आपल्याला पंचकोन आपल्याला आखायचा असेल, दुसरं म्हणजे आपल्याला षटकोन आखायचा असेल आणि तिसरं म्हणजे आपल्याला ताऱ्यासारखं जे दिसणारं जे टोक आहे त्याचंसुद्धा आखणी करायची आहे आणि त्यानंतर मग आपण हे सगळे तुकडे एकामेकाला जोडून आकाशदिवा हा बनवणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. आपले जे पंचकोन आणि षटकोन आहेत त्याची आखणी कशी करायची आणि त्यानंतर मग त्याची कापणी करून मग आपल्याला हे सगळे आकार एकत्र जोडून आपल्याला हा आकाशदिवा बनवता येणार आहे. तर आपण आता या ठिकाणी हा आकाशदिवा कसा बनवायचा ते आता या ठिकाणी आपण पाहू. तर सर्वप्रथम आपण आता आपल्याला पंचकोन या ठिकाणी आखायचा आहे. तर पंचकोनासाठी मी आता या ठिकाणी आपल्याला हा आकाशदिवा तयार करण्यासाठी मी यापूर्वीच तयार करून ठेवलेले जे भाग आपल्याला या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला, तसे आपल्याला सर्व पार्ट्स करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला एक आकार एक भाग आपल्याला अशा प्रकारचा तयार करायचा आहे. तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक पंचकोन लागणार आहे आणि मग अशा प्रकारचं एक टोक लागणार आहे. तर याची आखणी कशी करायची ते आपण या ठिकाणी बघूया. आता या ठिकाणी मी या पंचकोनाची जी बाजू आहे ती 8 सेंटीमीटर घेतलेली आहे. तर मी सर्वात पहिल्यांदा आता या ठिकाणी 8 सेंटीमीटरची रेषा या ठिकाणी काढतो आणि या 8 सेंटीमीटर रेषेचा पहिल्यांदा मी या ठिकाणी एक मध्यबिंदू काढून घेतो. आता आपल्याला हा समभुज पंचकोन आखणी करायचा आहे. त्यामुळे याची आखणी करण्यासाठी मी या ठिकाणी याच्या दोन्ही टोकांवर बाहेरच्या दिशेने 72 अंशाचा कोन मी या ठिकाणी करून घेणार आहे. म्हणजे मला पंचकोन आखायला सोपं जाईल. तर या ठिकाणी आपण दोन्ही टोकांवर बाहेरच्या बाजूनी 72 अंशाचा कोन करून आपण 2 बिंदू घेतले आणि यावर आता पंचकोनाच्या दुसऱ्या ज्या 2 बाजू आहेत त्या आपल्याला 8 सेंटीमीटर लांबीच्या आखायच्या आहेत. तर इथे पुन्हा इथून आपण 8 सेंटीमीटर बाजू असलेली एक बाजू आखली आणि इकडनं पण एक 8 सेंटीमीटरची आपल्याला बाजू आखायची आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी 72 अंशाचा कोन अशा 2 रेषा या ठिकाणी आखून घेतल्या. आता याचा मध्यबिंदू आपण काढलेला आहे. आता आपण या कंपासमध्ये 8 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी घेऊ आणि हेच अंतर आपल्याला आता वरच्या दिशेने दोन्ही टोकावरून इकडे आखायचं आहे आणि इकडनं सुद्धा एक आपण चॉप मारून घेणार आहोत. हे दोन्ही चॉप ज्या ठिकाणी मिळाले हा आपला एक आणखीन टोक तयार झालं आणि आता हे अंतरसुद्धा आपलं 8 सेंटीमीटर यावेळेला पाहिजे ते तपासून घ्या आणि त्यानंतर पंचकोनाची जी बाहेरची बाजू आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी आखून घेऊ. अशा प्रकारे 8 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज पंचकोन हा मी या ठिकाणी आखलेला आहे. आता या पंचकोनाला कापण्यासाठी आपल्याला याला वर्तुळाकार आकार द्यायचा आहे आणि तो आकार देण्यासाठी आपण या ठिकाणी आता याचा मध्यबिंदूसुद्धा काढून घेणार आहोत. त्यासाठी मी वरचं टोक जे आहे ते खालच्या मध्यबिंदूला जोडून एक इथे रेष काढतो. त्याचप्रकारे याच्या विरुद्ध बाजूच्या मध्यबिंदू घेतो आणि या मध्यबिंदूला पुन्हा समोरच्या टोकाशी जोडतो. म्हणजे मला पुन्हा आणखीन एक छेदनरेषा मिळेल आणि असंच पुन्हा तिसऱ्या बाजूचा पण मध्यबिंदू घेऊन त्याला समोरच्या टोकासोबत जोडल्यावर आणखीन एक रेष मिळेल आणि ह्या ज्या तीनही रेषा आहेत या तीनही रेषा ज्या बिंदूवर मिळत आहेत तो माझा या ठिकाणी मध्यबिंदू झाला. आता हा मध्यबिंदू घेऊन कंपासच्या साहाय्याने याच्या टोकावर जेवढं आपल्याला
टोका एवढं अंतर घेऊन हे टोक पाचही बाजूमधून बरोबर जाते की नाही जाते हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे पाचही टोकामधून. आणि ते जर जात असेल तर आपला हा मध्य बरोबर आहे. आणि ह्या कंपासच्या साहाय्याने एक वर्तुळ हा पूर्णपणे असा आखून घ्या. आता हा पंचकोन आपला तयार झाला आणि त्याच्या बाजूला आपण गोलाकार आकार आपण कापलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी आपण आता हा पंचकोन आणि हा आपण आखलेला आहे. याच प्रकारे आपल्याला एक षटकोनसुद्धा आखायचा आहे. तर त्या षटकोनासाठी सुद्धा आपण अशाच प्रकारची पद्धती करणार आहोत. त्याचीसुद्धा बाजू आपल्याला 8 सेंटीमीटरची लागणार आहे. तर मी या ठिकाणी सुरुवातीला 8 सेंटीमीटर बाजूसाठी मी पुन्हा या ठिकाणी षटकोन काढण्यासाठी मी या ठिकाणी पुन्हा एक रेषा काढली आणि या 8 सेंटीमीटरची रेषा आहे याचा मी पुन्हा एकदा मध्यबिंदू काढला. आणि आता या मध्यबिंदूपासून आपल्याला इकडे दोन्ही बाजूला एक कंपास इकडे मारायचा आहे आणि असाच एक कंपास आपल्याला इकडनं इकडे मारायचा आहे. आणि याचा एक मध्यबिंदू काढण्यासाठी सुद्धा आपण दोन्ही टोकावरून याला आपण कंपासनी मध्यबिंदू काढू. म्हणजे आपल्याला हा एक मध्यबिंदू मिळाला. आणि आता या मध्यबिंदूतून पण आपण 8 सेंटीमीटर बाजू असलेले चॉप दोन्ही बाजूला मारणार आहोत. आता हे चॉप जिथे मिळाले तो षटकोनाचा आपला दुसरा बिंदू झाला. अशा प्रकारे आपल्याला 2 बिंदू ह्या दोन्ही बाजूला मिळतील. आणि इथून पुन्हा आपल्याला पुढचे चॉप 2 वर मारायचे आहेत. आणि या मध्यबिंदूपासून पुन्हा त्यावर आपल्याला छेदनबिंदू मिळवता येतील. अशा प्रकारे पुन्हा 2 बिंदू आपल्याला वरच्या भागावर मिळाले. आणि आता ह्या सगळ्या याच्यातलं अंतर जे आहे ते 8 सेंटीमीटर असणार आहे. आणि आपल्याला आता हा षटकोन आखता येईल. तर यासाठी कंपासच्या मदतीने 8 सेंटीमीटर बाजू असलेला षटकोन मी या ठिकाणी आखला. अशाच प्रकारे आपल्याला आता असे जे पंचकोन आपण जे आखलेले आहेत हे आपल्याला एकूण पंचकोन आपल्याला लागणार आहेत 12. तर आपण आता हे या ठिकाणी पहिल्यांदा कापून घेऊया. हा जो पंचकोन आहे या पंचकोनाच्या चारही बाजू आपल्याला पेनाने डार्क करून घ्यायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणून आपल्याला घडी पाडायला सोपं गेलं पाहिजे. त्यासाठी मी पेनाने या पाचही बाजू ज्या आहे त्या या ठिकाणी आखून घेतो आहे. तर अशा प्रकारे आपण हा पंचकोन या ठिकाणी आपण आखून घेतला. आता या पंचकोनाच्या आतल्या भागात आपल्याला पंचकोन आणखीन एक पंचकोनाचा आकार कापायचा आहे. तर मी ह्या स्केलच्या रुंदी एवढी बाजू सोडून याच्या आतमध्ये मी आणखीन एक पंचकोन काढून घेतो. सर्व बाजूला समांतर आणि स्केलच्या रुंदी एवढे रेषा मी या ठिकाणी आतमधून काढतो आहे. आता आतमध्ये आपल्याकडे अशा प्रकारे एक पंचकोन हा तयार झाला. आता या टोकामध्ये आपल्याला टोकदार असं टोक अडकवायचं असल्यामुळे याला आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर याची बाजू किती आहे ते आपण आता पहिल्यांदा मोजून घेऊया. ही बाजू जवळपास 4.4 सेंटीमीटर इतकी येत आहे. तर आपण आता याला पहिल्यांदा आतला भाग याचा आपण कापून घेऊ आणि मग आपण याला
तर अशा प्रकारे हा पंचकोन मी या भागातून काढून टाकला आणि आता याचा वर्तुळाकृती आकारसुद्धा आपण या ठिकाणी कापून घेऊया. अशा प्रकारचे 12 पंचकोन आपल्याला या आकाशदिव्यासाठी लागणार आहेत. तर आपण आता या एका भागावरून असे 12 पंचकोन आपल्याला या ठिकाणी तयार करायचे असतील. आता हा प्रत्येक एक भाग माझा तयार झाला. याच्या ज्या घड्या आहेत त्या बाहेरच्या बाजूला आपल्याला करायच्या आहेत. मी या ठिकाणी पेनाने आखणी केली असल्यामुळे याला आपल्याला बाहेरच्या बाजूला मोडणं हे अतिशय सोपं जाते. आणि अशा प्रकारे आपण आता याला बाहेरच्या भागाला मोडलं अशा प्रकारे. आणि आता आपल्याकडे हा असा एक भाग याचा तयार झाला. आता असे आपल्याला आणखीन 12 भाग तयार करायचे असतील तर आता आपण पहिल्यांदा त्याची आखणी या ठिकाणी या कागदावर करून घेऊ. याचे जे पाचही टोकं आहेत ते मला बाहेर असे मार्क करून घ्यायचे असतील पाचही बाजूला. आणि मग आतला सुद्धा पंचकोन या ठिकाणी आपण आखून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एक भाग मी या ठिकाणी आता आखला आणि यामध्ये आपल्याला पुन्हा पंचकोन जोडता येईल. असाच आणखीन दुसरा भाग आपण या ठिकाणी आखून घेऊ. यात लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक पाचही टोकांवर आपल्याला असं प्रकारचं मार्किंग बाहेरच्या दिशेने लावून घ्यायचं आहे. म्हणजे या आखलेल्या भागावर आपल्याला पुन्हा नव्याने पंचकोन हा आखता आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आता हे 2 भाग या ठिकाणी तुम्हाला आखलेले दिसत असतील. आता यामध्ये पंचकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे. तर हे जे टोकं आपण मार्किंग केलेले आहेत 5 पॉईंट, या पाचही पॉईंटला जोडून बरोबर ह्या वर्तुळाच्या आतमध्ये पुन्हा आपल्याला एक पंचकोन आता या ठिकाणी जोडता येईल. तर आपण आता अशा प्रकारे आपण पंचकोन आखून घेतला. याच प्रकारे आपण याही भागामध्ये पंचकोन आखून घेऊ. आणि आता या भागांना सुद्धा आपण या ठिकाणी कापून घेऊ. तर हा एक भाग आपण कापून घेतला. आणखीन आपण दुसरा भाग आता या ठिकाणी कापून घेऊ.
तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी दोन असे भाग आपण या ठिकाणी आखून घेतलेले आहेत. आता यामधील आतील पंचकोनाचे जे तुकडे आहेत हे आपण या ठिकाणी कापून घेऊ. हा एक पंचकोन आपण कापून घेतला आणि दुसरा आपण पंचकोन आपण या ठिकाणी कापून घेऊ. आता याला या रेषांपासून आपण बाहेरच्या भागामध्ये पुन्हा याला पंचकोनाचा आकार देऊन याला वळून घेऊया. आणि अशा प्रकारे हा दुसरा भाग तयार झाला. याच प्रकारे आपण याला तिसरा भाग सुद्धा तयार करून घेऊ. अशा प्रकारचे आता आपल्याला एकूण 12 पंचकोन हे आपल्याला तयार करायचे असतील. आता या पंचकोनांना आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण आता या ठिकाणी याला पंचिंग मशीनचा वापर करून छिद्र पाडण्यासाठी आपण आता याला आता इथे मी प्रत्येक टोकापासून एक या ठिकाणी छिद्र पाडून घेतो. आता एक याच्या मध्यभागी आपल्याला पुन्हा एक छिद्र पाडून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूच्या. मध्यभागी आणि यांच्या मध्यभागी आता आपण आणखीन एक एक आणि अशा प्रकारे आता प्रत्येकाला आपण असे छिद्र पाडून घेतलेले आहेत. याला थोडं डिझाईन दिसण्यासाठी मी या ठिकाणी आता मार्कर पेनचा वापर करतो आहे. आणि याच्या प्रत्येक छिद्राच्या मधात आपण या ठिकाणी एक रेषा अशी काढून घेणार आहोत. तर अशा रेषा आपण या सगळ्या भागावर आपण आता आखून घेतलेल्या आहेत. अशी वेगळी डिझाईनसुद्धा आपल्याला या कागदावर आपल्याला काढता येऊ शकेल रंगीत मार्कर पेननी. या ठिकाणी मी लाल रंगाचा मार्कर पेन घेऊन ही डिझाईन साधी आणि दिसायला थोडी सिंपल अशी डिझाईन मी या प्रत्येक छिद्राच्या मधात रेषा आखून यावर आता केलेली आहे. आता असे एकूण 12 पंचकोन आपल्याला पहिल्यांदा तयार करायचे असतील आणि त्यानंतर मग ह्या 12 पंचकोनांना आपल्याला 12 ताऱ्यांचे टोकं तयार करायचे आहेत आपल्याला.
पिरॅमिडच्या आकाराचे. तर आपण आता त्याचीसुद्धा आखणी पहिल्यांदा करून घेऊया. आता हे झालं आपला पंचकोनाचा भाग. आता आपल्याला अशा प्रकारचं जे टोक आहे, हे टोक तयार करण्यासाठी आपल्याला अशी टोकासाठी आखणी करायची आहे. त्याची आखणी आपल्याला इथे दिसत असेल तर अशा प्रकारची आखणी आपल्याला करावी लागणार आहे. ही आखणी कशी करायची ती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यासाठी मी आता पहिल्यांदा लाल कागद या ठिकाणी घेतो आहे. आता या कागदावर आपल्याला सर्वात पहिल्यांदा जी सरळ रेषा घ्यायची आहे ती 1 सेंटीमीटर बाजूची सोडून मी या ठिकाणी पहिल्यांदा एक रेषा या ठिकाणी काढतो. आणि या रेषेवर एक बिंदू या ठिकाणी मी घेतला आणि आपल्याला ह्या टोकाची जी लांबी आहे ती 14 सेंटीमीटर घ्यायची आहे. तर मी आता इथे 14 सेंटीमीटरपर्यंत ही रेषा सरळ आखून घेतली. आता ह्या 14 सेंटीमीटर रेषेच्या अनुषंगाने आपल्याला कंपॉसनी याचा आर्क काढून घ्यायचा आहे. तर मी आता या ठिकाणी या टोकापासून 14 सेंटीमीटर यानुसार आपण आता हा आर्क आपण असा काढून घेतो आहोत. आता हा आर्क काढल्यानंतर आपल्याला आणखीन याच्यामध्ये जे डिझाईन्स करायचे आहेत त्यासाठी पुन्हा 1.5 सेंटीमीटर अंतर सोडून आपल्याला पुन्हा रेषा काढायच्या आहेत. तर मी पुन्हा 1.5 सेंटीमीटर अंतरावरून आणखीन एक रेषचा आर्क काढून घेतला. पुन्हा 1.5 सेंटीमीटर कमी करून आणखीन एक आर्क काढून घेतला. असे आपल्याला 1.5 सेंटीमीटरच्या अंतरावरचे आपल्याला 4 आर्क काढायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण 4 आर्क काढून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला आपला हा जो पंचकोन आपण काढला यामध्ये ही जी आतली बाजू आहे ही बाजू आहे आपली 4.5 सेंटीमीटरच्या जवळपास, थोडी 4.5ला कमी 1 mm म्हणजे 4.4 सेंटीमीटर. तर आता 4.4 सेंटीमीटर बाजू असलेला पिरॅमिड आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. तर मी आता कंपॉसमध्ये त्यासाठी 4.4 सेंटीमीटर एवढं अंतर या ठिकाणी मी घेतो. आणि आता एवढ्या अंतराचे चॉप मला या ठिकाणी मारायचे आहेत. म्हणजे मी हा एक आर्क मारला, इथून दुसरा आर्क मारला, इथून तिसरा आर्क मारला, इथून चौथा आणि इथून 5वा. तर अशा प्रकारचे 5 आर्क मी या ठिकाणी लावून घेतले. ही आखणी अशी प्रकारची आपल्याला दिसणार आहे. आणि याला आता पेनाने आपण याच्यावर मार्किंग करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपली ही जी लाईन आहे 14 सेंटीमीटरची लाईन ही आपण सरळ जोडून घेतली. आता हे जोडल्यावर आपल्याला प्रत्येक जे 5ही टोकं आहेत आपले 1, 2, 3, 4 आणि हे 5 हे टोक आपल्याला समोरच्या टोकाला जोडायचे आहेत. तर आपण या ठिकाणी आता इथे हे पहिलं टोक आपण या ठिकाणी जोडलं, नंतर हे दुसरं टोक आपण या ठिकाणी जोडलं, नंतर हे तिसरं टोक आपण या ठिकाणी जोडलं. ही आखणी पेनाने थोडी दाबूनच आपल्याला करायची आहे, कारण या ठिकाणून आपल्याला या कागदाला घड्या करायच्या असतील. चौथी लाईन जोडली मी या ठिकाणी आणि 5वी लाईन जोडली. आता ह्या वरच्या ज्या 5ही रेषा आहेत ह्या सुद्धा आपल्याला जोडायच्या असतील. तर आपण आता पहिल्यांदा ही एक सरळ रेषा, नंतर ही दुसरी सरळ रेषा, नंतर ही तिसरी सरळ रेषा, नंतर ही चौथी सरळ रेषा आणि ही 5वी सरळ रेषा, या अशा 5ही रेषा आपण आता या ठिकाणी आखून घेतल्या. आता या कागदाला आपण पहिल्यांदा कापून घेऊया, म्हणजे आपल्याला एक मास्टर पीस आपल्याला तयार करता येईल. आता याला कापायसाठी आपल्याला याच्या 4ही बाजूनी 1 सेंटीमीटर किंवा 8 mm ची पट्टी लागणार आहे चिकटवण्यासाठी. तर त्याचं मार्किंग मी या ठिकाणी थोडंसं करून घेतो. असं समांतर रेषा 8 mm अंतरावर. तर अशा प्रकारे पहा मी 8 mm अंतर सोडून पुन्हा आणखीन रेषा काढून घेतली आणि या ठिकाणून आता आपण याला कापून घेऊया.
तर अशा प्रकारचा हा एक आकार आपण कापून घेतला. आता सगळ्यात पहिल्यांदा याला पूर्णपणे व्यवस्थित कापून घेण्यासाठी आपल्याला आता काय काय करायचं असेल, तर याचे जे टोकं आहेत हे टोकं आपल्याला स्पष्ट दिसले पाहिजेत. त्यासाठी याला प्रत्येक टोकाला आपल्याला या ठिकाणी थोडंसं आतमध्ये अशा प्रकारचा तर अशा प्रकारचं आपण प्रत्येक टोक हे वेगळं दिसण्यासाठी या ठिकाणी कापून घेतलेलं आहे. आणि आता याला कैचीच्या साहाय्याने आपण याला टोकं कापून घेऊ याचे. तर अशा प्रकारे हे वरचे टोकं आपल्याला स्पष्ट दिसतील अशा प्रकारचे याचे खाचे आपण वरते याच्यामध्ये बरोबर कापून घेतलेले आहेत. आणि आता याला आपल्याला आतली जी डिझाईन आहे ती डिझाईन यावर आखायची आहे. तर ती डिझाईन करण्यासाठी या ठिकाणी आता मी जशी आखणी केली या प्रकारे, तर इथे आपण पहिल्यांदा 2 त्रिकोण छोटे छोटे, त्याच्यावर 1 त्रिकोण आणि त्याच्यावर मग 2 रेषा अशा प्रकारची आखणी केलेली आहे. तर आता ही आखणी आपण यावर या ठिकाणी ठेवूया आणि याला पेन्सिलच्या सहाय्याने आपण यावर आखून घेऊ. अशा प्रकारे ही आखणी आपण आता यावर करून घेतली आणि याला आपण आता कटरनी कापून घेऊया. हे कापत असताना याच्यामधला आकार कापला जाणार नाही आणि बरोबर जेवढं पाहिजे तेवढंच आपलं कापलं जाईल आणि कापताना आपल्या बोटाला इजा होणार नाही याची काळजी आपल्याला सर्वतोपरी घ्यायची आहे. आणि आपल्या ब्लेडची धार जर व्यवस्थित असेल तर आपल्याला हे कापणं सोपं जाते. हे कापत असताना याच्या खालच्या भागामध्ये आपल्याकडे जर काचाचा ग्लास, मोठा काचाचा पृष्ठभाग असेल तर आपल्याला कापायला थोडं सोपं जाते, किंवा आपण कटिंग बोर्डसुद्धा या ठिकाणी वापरू शकतो. आणि अशा प्रकारे आपण हे सगळे त्रिकोण खिडक्या याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या कापून घेतलेल्या आहेत.
अशाच प्रकारे आपल्याला आता याच्यामध्ये पुढच्या ज्या लांब लांब रेषा आहेत त्याच्यासुद्धा आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे आपण अशा हे लांब लांब रेषासुद्धा या ठिकाणी अशा कापून घेतलेल्या आहेत. आणि आता आपला हा मास्टरपीस आपला तयार झाला. अशा प्रकारे आता आपल्याला प्रत्येक टोकासाठी एक अशा प्रकारे असे 12 आपल्याला टोकं तयार करावे लागणार आहेत. या ठिकाणी आणखीन मी माझ्याकडे 2 असे तयार आहेत. याला आपल्याला आता छिद्र पाडायचे राहिलेले आहेत आणि याला घड्यासुद्धा करायचे आहेत. तर यावर जिकडनं आखणी केलेली आहे मी तिकडनं त्या भागातून आपल्याला ह्या बाजू ज्या आहे त्या बाहेरच्या भागामध्ये मोडायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी याला बाहेरच्या भागात मोडलं आणि आता याला या रेषांवरून आपला आतल्या भागामध्ये सुद्धा आकार द्यायचा आहे. आता पहिल्यांदा आपण ही चिकटवण्यासाठी जी घडी आहे ती पहिल्यांदा या ठिकाणी घातली. आता ही जी चिकटवण्याची घडी आहे ही चिकटवताना याला या ठिकाणी टोकदार असं तुम्हाला टोक द्यावं लागणार आहे. तर ते मी या ठिकाणी दिलं आता अशा प्रकारे. आणि आता आपण याला ह्या सगळ्या घड्या पाडून घेऊ. इथून मी ज्या रेषा आखल्या होत्या त्या रेषा पेनाने आखल्यामुळे दाबून आखल्यामुळे त्या ठिकाणून आपल्याला घडी पाडायला जे आहे ते अतिशय सोपं जाते आणि आपल्याला घड्या ह्या ताबडतोब घालता येतात. तर या ठिकाणी मी पहा अशा प्रकारे घडी घालून हे आता पिरॅमिडच्या आकाराचं मी असं तयार करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला छिद्र पाडायचे राहिलेली आहेत. तर अशा प्रकारचे मास्टरपीस आपण एकावर एक 2-3 ठेवूनसुद्धा कापणी करू शकता. आणि याला आपण आता जे छिद्र पाहिजे आहेत ते छिद्र या ठिकाणी करून घेऊ. खालच्या भागात मी प्रत्येकी बाजूमध्ये 3 छिद्र या ठिकाणी केलेत आहे. अशा प्रकारे आता आपल्याला वरच्या भागामध्ये सुद्धा छिद्र करायचे आहेत. तर त्यासाठी मी पुन्हा वरच्या भागामध्ये 2-2 छिद्र या ठिकाणी घेणार आहेत. 1 आणि 2. तर अशा प्रकारे आपण आता हा एक भाग तयार केला. अशाच प्रकारचे 20 आकार आपल्याला तयार करायचे असतील. आता ह्या आकारांना आपण या ठिकाणी चिकटवून घेऊया. त्यासाठी आपण प्रत्येक भागाला आपण आता या ठिकाणी पहिल्यांदा याची लांब बाजू आपण चिकटवून घेऊ. याला फेविकॉल लावल्यावर ते फेविकॉल आपण व्यवस्थित पसरून घेऊया. आणि आता ही बाजू यावर लावून तर अशा प्रकारे आपण हा एक भाग तयार केला.
दुसरं टोक आपण तयार करून घेतलं. अशा प्रकारे सगळ्या टोकांना आपल्याला एकत्र पहिल्यांदा पिरॅमिडच्या आकारामध्ये जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपलं टोक तयार झालं. हे प्रत्येक टोक आपल्याला आता या पंचकोनाच्या आतमध्ये लावायचं आहे. तर या टोकाच्या चारही बाजूला आपण पहिल्यांदा फेविकॉल लावू. आणि याला आपल्याला पंचकोनाच्या आत बसवायचं आहे. तर अशा प्रकारे हा आपला एक भाग तयार झाला. असं आपण सर्व भागांना आपल्याला पहिल्यांदा हा दुसरा भाग आपण केला आणि एक आणखीन भाग आपण करून घेऊया. असे एकूण आपल्याला 12 भाग या ठिकाणी तयार करायचे आहेत. अशा प्रकारे आपले आता हे टोकं सर्व तयार झाले. असे अगोदर मी बाकी सर्व टोकं तयार करून घेतलेले आहेत. आता यांना आपण जोडून घेऊ. आता यांना आपल्याला या टोकांना एकत्र जोडायचं आहे. तर आता मी प्रत्येक बाजूला याला फेविकॉल लावून हा या प्रकारे 2 टोकं आपण आता एकामेकाला जोडून घेतले. या ठिकाणी आपल्याला पाहिजे असल्यास याला आपल्याला स्टॅपलर सुद्धा लावता येऊ शकेल प्रत्येक बाजूला. तिसरं टोक याच्या बाजूला पुन्हा जोडायचं आहे आपल्याला असं.
नंतर आणखीन आपल्याला हे पुढचं टोक याला जोडायचं आहे आपल्याला, 5वं टोक. याचे टोकं बरोबर एकमेकाला बाजूला बाजू जुळून येतील अशा प्रकारे आपल्याला याला जोडायचं आहे. आणि याला स्टॅपलर सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. आणखीन एक टोक आपण या ठिकाणी, 5वं टोक या ठिकाणी जोडून घेऊया. आता हे 5ही टोकं आपल्याला या ठिकाणी असे एकत्र या ठिकाणी जोडायचे आहेत. तर इथे आपण आता याचा तर अशा प्रकारे 5 टोकं आपण एकमेकाला याला जोडून घेतले. आणखीन पुन्हा दुसरे 5 टोकं आपल्याला असेच जोडायचे आहेत. त्यासाठी आपण पुन्हा आणखीन आता हे 2 आणखीन एक टोक आपण या ठिकाणी बाजूला जोडून घेऊया, दुसरं टोक. असे प्रत्येकी 5 टोकं आपल्याला एकमेकाला या ठिकाणी जोडायचे आहेत. आणि पुन्हा 5वं टोक आपल्याला याला जोडायचं आहे आता. आता हे 5 टोकं झाल्यानंतर पुन्हा याचं शेवटचं टोक आपल्याला एकमेकाला जोडायचं आहे इथे. तर अशा प्रकारे आपले आता 2 आकार हे आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपण आता याला
हे 5 आकार एकमेकाला जोडून आपण हा एक भाग तयार केला. आता याचा वरचा जो पंचकोन आहे तो सुद्धा आता या ठिकाणी आपण जोडून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक बाजूला या ठिकाणी याच्या वरच्या भागात इथे आपल्याला तो पंचकोन आता लावायचा आहे. तर इथे प्रत्येक बाजूला आपण आता फेविकॉल लावून त्याला या ठिकाणी जोडून घेऊया. पाचही टोकांना आपण एकाच वेळी या ठिकाणी फेविकॉल लावून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याला बरोबर एकेका टोकाला जोडत जोडत नेऊन प्रेस करून घ्यायचं आहे. तर हा एक भाग तयार झाला. असाच आपल्याला आता हा भाग पण तयार करायचा आहे. तर याला आपण आता पहिल्यांदा या ठिकाणी यावर या ठिकाणी असं पंचकोन आपण याला लावून घेऊया. आता या ठिकाणी तुम्हाला फेविकॉलच्या ऐवजी आपण जर स्टॅपलरचा वापर केला तरी आपण ते सुद्धा करू शकतो. आणि मग आपल्याला याला आतून फेविकॉल लावायचं असेल तर आपल्याला ते फेविकॉल लावता येईल. तर अशा प्रकारे आपण आता हा तयार केला. आणि आता शेवटच्या टोकासाठी आपल्याला याला लाईट जाण्यासाठी छिद्र ठेवायचं आहे. त्यामुळे हे टोक पूर्णपणे आपण याला चिकटवणार नाही. तर यासाठी याला फक्त एक बाजू आपण याची चिकटवून घेऊ. आणि एक दुसरं टोक सुद्धा आपण या ठिकाणी चिकटून घेऊ. या ठिकाणी
तर अशा प्रकारे हा आपला आकाश दिवा या ठिकाणी तयार झाला. याला आपल्याला जोडण्यासाठी इथे याला हा जिथून आपण लाईट टाकण्याचा भाग केलेला आहे त्या टोकाला इथे आपल्याला याला अशा प्रकारे आपण 3 टोकांवर याला या ठिकाणी टांगू शकतो, किंवा तुम्ही टांगण्यासाठी बाजूनी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची लाईटचं छिद्र बाजूला, पण हे वरत्या टोकावर आलं तर जास्त उत्तम. तर इथून आपण आता याला वरती टांगू शकणार आहोत. तर त्यासाठी याला आपल्याला आता तिन्ही टोकांना याला लोकर बांधून तयार करायचं असेल तर आपण या प्रत्येक बाजूवर या ठिकाणी एक एक छिद्र करून घेऊ. आणि आता 3 तुकडे लागणार आहेत आपल्याला लोकरीचे जोडण्यासाठी. त्यातील पहिला जो तुकडा आहे हा आपण डायरेक्टली याला बांधून घेणार आहोत. दुसरे जे 2 तुकडे आहेत त्यांना आपल्याला उघडून त्यातून लाईट टाकता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा एक टोक मी याला ठिकाणी बांधला आता, आणि उरलेल्या 2 साठी मला पहिल्यांदा ह्या 2 कागदाच्या पट्ट्या आपण या ठिकाणी थोड्या थोड्या बारीक तयार करून घेतल्या. अशा प्रकारे, आणि याला आपण आता ह्या लोकरीनी टोकाला हे बांधून घेणार आहोत. आणि आणखीन अशाच प्रकारे दुसरं पण आपण तयार करून घेऊ. तर हे 2 आपण या ठिकाणी आता असे तयार करून घेतले, आणि आता याला या दोन्ही छिद्रांमधून आपल्याला काढायचं आहे. अशा प्रकारे. तर आता आपण इथे जेव्हा हे टोक उघडणार तर ह्या लोकर आपल्या थोड्या ढिल्या होऊ शकतील अशा, आणि इथून आपल्याला लाईट हा टाकता येणार आहे. आणि पुन्हा याला आपण ही लोकर ओढल्यावर याला पुन्हा बंद करता येईल. इथे तुम्हाला पाहिजे असल्यास आपण या ठिकाणी यू पिन जे आहे ती यू पिन सुद्धा आपण या ठिकाणी लावू शकतो, म्हणजे वरचं टोक त्याचं जे आहे ते पुन्हा पक्कं असेल. आणि आता आपण याचे 3ही जे टोकं आहेत ते टोकं या ठिकाणी बरोबर एकसारख्या अंतरावर या ठिकाणी बांधून घेऊया. तर अशा प्रकारे हा आपला आकाश दिवा जो आहे तो तयार झाला. यामध्ये आपण सर्व पंचकोन वापरले आणि 12 पंचकोनांचा वापर करून हा आकाश दिवा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. यासाठी आपण वेगळ्या रंगाचे कागदसुद्धा वापरू शकता, आणि निश्चितच आपल्याला हा आकाश दिवा आवडला असेल तर आपणही हा आकाश दिवा बनवून पहा.
धन्यवाद.